सुलेखाचं लग्न रायपूरमध्ये 4 वर्षांपूर्वी सुभाष बरोबर झालं होतं. सुभाष खूपच आडमोठ्या स्वभावाचा होता. तो सुलेखाला नेहमी टोमणे मारायचा की लग्नाला 4 वर्ष झाली तरी अजूनही एक मूल झालेलं नाही. सुलेखा बिचारी खूप दुःखी व्हायची. एक दिवस सुभाष सुलेखाला सोडून गेला. सुलेखाला कळतं की सुभाषने दुसरं लग्न करून नवीन संसार थाटला आहे. सुलेखाला कळत नव्हतं की हे एवढं दुःख घेऊन ती आईकडे कशी जाणार, कारण तिची म्हातारी आई आधीच आजारी होती. पण सुलेखाकडे दुसरा पर्यायच नव्हता. ती आपल्या आईच्या घरी जाते. सुलेखा बाळा, तू अचानक कशी आलीस आणि जावई बाप्पू नाही आले? आई, ते मला सोडून गेले. त्यांनी दुसरं लग्न केलंय, कारण मी त्यांना मूल नाही देऊ शकले. सुलेखा रडू लागते. हे सगळं ऐकून जानकीला धक्काच बसला. सुलेखाला येऊन 1-2 दिवसच होतात. अचानक एक दिवस काम करता करता सुलेखाला चक्कर येते. जानकी बाजूलाच राहणाऱ्या एका हकीमला बोलावते. तुमची मुलगी आई होणार आहे. ही गर्भवती आहे. काय? हकीमची खरंच माझी मुलगी आई होणार आहे? सुलेखा, तू आई होणार आहेस बाळा? आई, मी काय करू? माझं आयुष्य आता अशा वळणावर येऊन थांबलंय जिथे मागे वळून पाहिलं तरी काही फायदा नाही. या बाळाची जबाबदारी आता मलाच घ्यावी लागणार आहे. एका गर्भवती आईचं प्रेम माझ्या बाळाला आई वडील दोघांचं प्रेम देईल. सुलेखाबरोबर जे काही झालं होतं ते सुलेखाला पुन्हा आठवायचं नव्हतं. हळूहळू दिवस पुढे जात राहिले. सुलेखाला पैशांची गरज होती, म्हणून ती घरोघरी धुण्या भांड्याचं काम करू लागली. ती थकून भागून घरी यायची. गर्भवती असल्यामुळे तिला काम करायला सुद्धा त्रास होत होता, पण तिला बाळासाठी काम करावंच लागणार होतं. 9 महिन्यानंतर सुलेखा एका मुलाला जन्म देते. बाळाला पाहून सुलेखाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. या बाळाच्या जन्मामुळे जणू तिला जगण्याचा आधारच मिळाला होता. पण सुलेखाची आई वय आणि आजारपणामुळे मुलीची साथ सोडून जाते. सुलेखाच्या आईचं निधन होतं. सुलेखा आईविना पोरकी झाली होती. तिने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली. आता ती आपला मुलगा सुमितलाही कामावर घेऊन जायची. एक दिवस, सुलेखा, तू या छोट्या बाळाला घेऊन कामाला येतेस. सगळं लक्ष तर तुझं त्या बाळाला सांभाळण्यावरच असतं. असा तर तू काही कामच करणार नाहीस. मग तू तुझे पैसे घेऊन जा आणि उद्यापासून येऊ नकोस. आता मी काय करू? माझी सगळी कामं हळूहळू बंद झाली. पैसे पण संपले. बाळा, रडू नको. मी आता तुझ्यासाठी दूध आणते. सुलेखा बाळाला घेऊन दूध आणायला जाते. दादा, थोडं दूध मिळेल का? माझ्या बाळाला खूप भूक लागलीये. फुकट तर मी तुला दूध नाही देणार. हा, एक काम कर, ते दुधाचे जे मोठे डब्बे ठेवलेत ना, हा, ते सगळे डब्बे तू चांगले धुवून दे मला, आणि बदल्यात तुझ्या बाळासाठी दूध घेऊन जा. सुलेखा सगळे डबे धुवून देते आणि आपल्या बाळाला दूध पाजते. एवढ्या अडचणीच्या काळातही एका आईने आपली हिंमत हारली नव्हती. एकदा रात्रीच्या वेळी सुलेखा आपल्या बाळाला घेऊन झोपडीत झोपलेली होती. तेव्हा अचानक, अरे उठा उठा, सगळ्या वस्तीमध्ये आग लागली, झोपडीतून बाहेर या. अरे लवकर उठा. सुलेखा, अगं सुलेखा, लवकर बाहेर ये, झोपडपट्टीत आग लागलीये. अरे अरे, हे काय सांगताय तुम्ही? मी कशी बाहेर जाऊ आता इथून? आणि माझं बाळ, मी याला कशी घेऊन जाऊ बाहेर? दरवाजावर तर आग आहे. ही चादर गुंडाळते बाळाला. हा, असंच करते मी. सुलेखा कशीबशी सुमितला घेऊन त्या झोपडीतून बाहेर पडत असते. तेव्हाच एक जळतं लाकूड सुलेखाच्या तोंडावर पडतं. सुलेखा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुमितला झोपडी बाहेर सुरक्षित आणते. पण सुलेखाचं तोंड त्या आगीमुळे एका बाजूने भाजलं जातं. सुलेखाकडे तेवढे पैसे नव्हते की ती आपल्या चेहऱ्यावर उपचार करू शकेल. त्यामुळे तिचा चेहरा खूपच भयानक दिसत होता. पण सुलेखाला याची पर्वा नव्हती. तिचं सुख यातच होतं की तिने आपल्या बाळाचा जीव वाचवला, आणि देवाच्या कृपेने तिच्या बाळालाही काहीही झालं नव्हतं. दिवस असेच जात राहिले. आता सुमित शाळेत जायला लागला होता.
सुलेखाला वाटत होतं की त्याने खूप शिकावं आणि मोठं व्हावं. त्यामुळे ती दिवस रात्र मजुरी करून कष्ट करायची. एक दिवस, अरे राजू, ये, थांब, मी आता माझी वही आणतो, तोपर्यंत तू आत बस. नाही सुमित, तू मला वही इथेच आणून दे, मी आत नाही येणार. ते तुझ्या आईला बघून मला खूप भीती वाटते आणि रात्री झोप पण नाहीये. त्यांचा चेहरा खूपच भीतीदायक आहे. अच्छा ठीक आहे राजू. अरे सुमित, तुझा मित्र राजू आला होता ना, मग घरात आत का नाही आला? तो तुझ्या या चेहऱ्याला बघून घाबरतो. फक्त तोच नाही, माझे सगळे मित्र तुझा हा चेहरा बघून घाबरतात. म्हणतात जणू काही भूतच आहे. म्हणून माझे कोणी मित्र घरी यायला तयार होत नाही. तुझ्यामुळं मला खूप लाजल्यासारखं होतं आई. माहीत नाही माझ्याच आयुष्यात अशी आई का आली आहे. दुसऱ्यांची आई तर खूपच सुंदर असते, पण माझीच आई अशी का कुरूप आहे. सुमित रागाने तिथून निघून जातो. सुलेखा रडू लागते, पण ती त्यावेळी काहीच बोलत नाही. दिवस असेच जात राहिले. सुलेखाचे कष्ट मात्र थांबले नव्हते. सुमितचं शिक्षण संपून तो नोकरी करू लागला. सुलेखाला वाटलं आता तिच्या नशिबात सुखाचे दिवस येतील, कारण सुमितला नोकरी लागलीये आणि तो घरातला खर्चही भागवेल. सुलेखाला आता आराम मिळेल आणि मुलाचं प्रेमही मिळेल असं वाटत होतं. सुमित आपल्या ऑफिसमधली मुलगी राशी, जिच्यावर प्रेम करत होता, तिच्याशी लग्न करतो. सुलेखा मुलाच्या आनंदापुढे काहीच बोलत नाही. एक दिवस सुमित ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातो. राशी आपल्या काही मैत्रिणींना घरी बोलावते. आई, माझ्या काही मैत्रिणी आज घरी जेवायला येत आहेत. तुम्ही प्लीज त्यांच्यासमोर तुमचा हा घाणेरडा चेहरा घेऊन येऊ नका, नाहीतर मला सगळ्यांसमोर लाजल्यासारखं होईल. एक काम करा, तुम्ही तुमचं तोंड झाका, म्हणजे माझ्या मैत्रिणींना तुमचा चेहराच दिसणार नाही. तुम्ही पटकन सगळा स्वयंपाक तयार करा, तोपर्यंत मी तयार होऊन येते. माझ्या मैत्रिणी आता येतच असतील. बिचारी सुलेखा काहीच बोलत नाही आणि उदास होऊन तशीच स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जाते. दुपारी राशीच्या मैत्रिणी घरी जेवायला येतात आणि जेवणाच्या टेबलावर बसतात. तेव्हा सुलेखा तिथे भाजी घेऊन येते आणि ती तिथे बसलेल्या एकीला ती भाजी वाढते. ही कोण आहे ग राशी? अगं ही माझी कामवाली आहे. अच्छा, म्हणजे जेवण यांनी बनवलंय तर. खूपच चविष्ट जेवण बनवलंय तुम्ही. राशीच्या तोंडून स्वतःबाबत कामवाली हा शब्द ऐकून सुलेखा घाबरते आणि तिच्या हातून भाजी त्या मैत्रिणीच्या ड्रेसवर सांडते. ती मैत्रीण सुलेखाचं तोंड बघते आणि घाबरून ती जोरात ओरडते आणि म्हणते, किती भयानक चेहरा आहे. मला नाही खायचं यांच्या हातचं जेवण. सीमा, तू पाहिलास का यांचा चेहरा? बघितलास तर 10 दिवस झोपणार नाहीस. अरे, तुम्ही अशा कशा काय जाऊ शकता? जेवण तर करून जा. नाही, आम्हाला आता भूक नाहीये. आम्ही आता निघतो. केलात ना माझा तमाशा? माझ्या मैत्रिणी आल्यावर तुमचा हा घाणेरडा चेहरा त्यांच्यासमोर आणू नका म्हणून किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला, पण तुम्ही माझं जराही ऐकलं नाही. येऊ द्या सुमितला. मी आता या घरात एक क्षणही राहणार नाही. सुमित घरी आल्यानंतर राशी सुलेखाबद्दल नको नको त्या गोष्टी सांगून त्याला तिच्या विरुद्ध भडकावते. सुमित, मी आता एक क्षणही या घरात थांबणार नाही. जर तू वेगळं राहण्याचा निर्णय घेतला नाहीस तर मी तुला सोडून माझ्या मम्मी पप्पांकडे निघून जाईन. आई, आम्ही आता अजून तुझ्याबरोबर नाही राहू शकणार. आम्हाला पण आमचं आयुष्य आहे. आमचं पण वेगळं कुटुंब होईल. जेव्हा आमची मुलं होतील आणि तुझा असा चेहरा बघतील तर त्यांना पण लाज वाटेल. त्यामुळे आपण वेगळं राहणंच बरं राहील. आम्ही आत्ताच जातो. राशीला घेऊन दुसरीकडे राहतो. आपण आजपासून वेगळं राहतोय. पण सुमित बेटा, मी तुझ्याशिवाय कशी जगू? माझा तर श्वास आहेस तू बाळा. माझा प्रत्येक दिवस रात्र तुला बघूनच तर होते. तुझ्याशिवाय मी जिवंत नाही राहणार बाळा. मला सोडून नको जाऊस. सुमित आईचं काहीही ऐकत नाही आणि राशीला घेऊन वेगळं राहण्यासाठी निघून जातो. सुमितच्या जाण्यामुळे सुलेखा खूप दुःखी होते. सुमितच्या शिवाय जगणं म्हणजे सुलेखासाठी एक शिक्षाच होती. एक सुमितच तर होता जो तिच्या जगण्याचा आधार होता. सुमितच्या जाण्यामुळे सुलेखा आजारी पडू लागली. तिकडे सुमित राशीबरोबर दुसऱ्या घरात राहू लागला होता. एक दिवस सुमित ऑफिसमध्ये होता तेव्हा त्याला अचानक हार्ट अटॅक येतो. त्याच्या तोंडून आई, खूप दुखतंय ग आई. सुलेखा सुमितच्या आठवणीत खूपच दुःखी होत चालली होती. शेजारची शमा मावशी तिच्याबरोबर बसली होती. मला असं वाटतंय
की माझा सुमित मला बोलावतोय. तो कुठल्या तरी अडचणीत आहे. मी येते. सुमित बेटा, तू काळजी करू नको, मी येते. काय झालं सुलेखा? अरे, ही तर बेशुद्ध झालीये आणि खूप ताप पण आहे हिला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. शमा मावशी काही लोकांच्या मदतीने सुलेखाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे डॉक्टर सुलेखाला तपासतात तेव्हाच एक नर्स तिथे येते. डॉक्टर, एक इमर्जन्सी केस आली आहे. कोणीतरी मिस्टर सुमित आहेत आणि त्यांची बायको मिसेस राशी त्यांच्यासोबत आहेत. माझा मुलगा सुमित. डॉक्टर, आधी तुम्ही त्याला बघा, माझी काळजी करू नका. डॉक्टर सुमितला तपासतात. ते राशीला म्हणतात, हे बघा, आपल्याला तातडीने एका हार्टची गरज आहे. यांचं हृदय पूर्णपणे डॅमेज झालंय. जर यांचं हार्ट नाही बदललं तर यांचा जीवही जाऊ शकतो. राशी रडायला लागते. ती रडत असलेलं सुलेखा पाहते. ती नर्सला सांगून राशीला आपल्याजवळ बोलावते. राशी, रडू नको सुनबाई. मी जिवंत असताना माझ्या मुलावर संकट कसं येईल? काळजी करू नको. आई, कुठे मिळेल आता नवीन हृदय? कोण देणार एवढ्या लवकर? सुमितला काही झालं तर मी जिवंत नाही राहू शकणार आई. राशी रडत रडत सुमितकडे जाते. सुमितची हालत ऐकून सुलेखाची तब्येत अजूनच बिघडते. तिला श्वास घ्यायला त्रास होतो. ती डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, मला माहिती आहे मी आता जिवंत नाही राहणार. तुम्ही माझं एक काम करा. माझं हे हृदय तुम्ही माझ्या मुलाला द्या. माझ्या सुमितला मात्र तुम्ही वाचवा. त्याला काही होऊ देऊ नका. सुमित शुद्धीवर येतो. डॉक्टर त्याला म्हणतात, ओ गुड मिस्टर सुमित. आता कसं वाटतंय तुम्हाला? सुमित, आता तू एकदम बरा झाला आहेस. डॉक्टरांनी सांगितलं की ते काही दिवसातच तुला डिस्चार्ज देतील. राशी, मला कुणी वाचवलं? मला सांग. माझ्या आयुष्यात त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. सुमित, तुम्हाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं त्याचवेळी तुमची आई पण इथे होती. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्यांनी जेव्हा तुमच्याबद्दल ऐकलं, आज जे हृदय तुमच्या आत धडधडतंय ते तुमच्या आईचं आहे. आई, एवढं मोठं बलिदान माझ्यासारख्या पापी माणसासाठी का आई, का? मला माफी मागायचा हक्क पण दिला नाहीस तू. माझं आयुष्य वाचवण्यासाठी तू तुझं अख्खं आयुष्य खर्च केलंस आई. मला माफ कर आई, मला माफ कर. सुमित बेटा, तू तुझ्या आईच्या बलिदानाचं कर्ज आयुष्यभर नाही फेडू शकणार. तू आपल्या आईच्या ज्या चेहऱ्याला कुरूप म्हणायचास त्या चेहऱ्यावर जळलेले डाग लहानपणी तुला वाचवताना सुलेखाला झाले होते. ती स्वतःच आगीच्या तडाख्यात सापडली होती, पण तुझ्या आईने तुला काही होऊ दिलं नाही. सुमित शमा मावशींचं हे बोलणं ऐकून खूप रडतो. राशी पण आपल्या वागण्यावर खूप दुःखी होते. सुमित गंगा नदीमध्ये आपल्या आईच्या अस्थी विसर्जित करतो आणि हात जोडून माफी मागतो. सुलेखाने एक गोष्ट तर सिद्ध केली होती की एका आईचं कर्ज मुलं आजन्म फेडू शकत नाही.